नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवसापासून कमेंट्स येत आहे की सर आमच्या करडं, आमच्या शेळ्या या किती खायला टाका, त्याची तब्येतच सुधारत नाही आहे. ते खुरजुलीत राहतात किंवा शेळ्यांच्या अंगावर चमक येत नाही, करडांच्या अंगावर चमक येत नाही, त्यांची जशी पाहिजे तशी मनासारखी वजनवाढ होत नाही. आम्ही खुराक देतो, चारा देतो, सप्लिमेंट पण देतो, परंतु त्यांचे वजन काही वाढत नाही आहे किंवा जसं मनाला लागेल, मनाला पाहिजे अशा प्रकारे वजन वाढ त्यांची होत नाही आहे. तर ह्याच प्रश्नावरती किंवा ह्याच समस्येवरती ह्या व्हिडिओमध्ये उत्तर होणार आहे. अवघ्या 4-5 मिनिटांमध्ये पूर्णपणे व्हिडिओ कव्हर करणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय विलाज करायचा आहे. अतिशय सोपा विलाज आहे आणि ह्या विलाजाने 100% तुमच्या करडांचं, शेळ्यांचं वजन वाढणार आहे, त्यांच्या अंगावर चकाकी येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला आपण वळू आपल्या विषयाकडे. आता ही जी समस्या आहे, या समस्येने जवळपास 90% शेळीपालक परेशान आहेत, त्रस्त आहेत की शेळ्यांचं वजन वाढत नाही आहे, करडांचं वजन वाढत नाही आहे, त्यांच्या अंगावर चकाकी येत नाही आहे. काही शेळीपालकांचे अवघ्या 4-4 महिन्यामध्ये करडं विक्री होतात. आमचे 6 महिने झाले, 7 महिने झाले तरी करडे विक्रीला येत नाही. असं का होतं? तर ह्या मागचं सगळ्यात मोठं कारण जे आहे मित्रांनो, किंवा जे प्रॉपर कारण आहे ते आहे शरीरामध्ये जंत होणे. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की शेळ्यांच्या शरीरात जंत होतात, पोटात जंत होतात. काहींना ही कन्सेप्ट नवीन सुद्धा वाटत असेल की जंत म्हणजे नेमकं काय, शेळ्यांच्या पोटात किंवा शरीरात जंत होतात हे शब्द काहींसाठी नवीन असेल. तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, शेळ्यांच्या शरीरामध्ये जंत होतात. काहींना वाटतं की फक्त पोटातच जंत होतात, परंतु जंत हे फक्त पोटात नव्हे तर संपूर्ण शरीरामध्ये होतात. जसं लिव्हरमध्ये, फुफ्फुसामध्ये, आतड्यामध्ये अशा ठिकाणी जंत होत असतात. या जंताचं निर्मूलन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ही जी समस्या आहे हिचं समाधान जे आहे मित्रांनो ते होणार नाही. तर नेमकं मित्रांनो, हे जंत करतात काय? तर हे जंत जे आहेत हे शरीरामध्ये राहून शरीरातलं रक्त किंवा जो अन्न आहे, अन्नकस ते शोषून घेतात. आता आतड्यामध्ये जर जंत झाली, म्हणजे पोटामध्ये जर जंत झाली तर ते काय करतात, ते आतड्यांच्या आतमध्ये चिटकून तिथे तयार झालेला जो रस आहे तो अन्नाचा रस शोषून घेतात आणि जसं त्यांची उत्पत्ती वाढत चालते, मग उत्पत्ती वाढल्याने मित्रांनो त्यांची संख्या तिथे वाढते आणि ते जास्त प्रमाणावर ते रस शोषण करतात किंवा आतड्याला चिटकून तिथलं रक्त शोषण करतात. मग खाल्लेलं अन्नाचं रूपांतर हे मांसामध्ये होण्याऐवजी ते जे जंत आहेत तेच त्याला शोषून घेतात, ते शरीराला लागूच देत नाही. मग याने काय होतं मित्रांनो, तर याने शेळ्या ह्या भरपूर खातात, करडं हे भरपूर खाते, परंतु त्यांची वजनवाढ होत नाही. कारण त्यांनी तयार केलेलं अन्न त्यांच्या शरीराला लागण्याऐवजी ते जंतच शोषून घेतात. याच्यामुळे त्यांची वजनवाढ आपल्याला जाणवत नाही आणि कालांतराने त्यांची संख्या जर वाढली तर आपण पाहतो की करडांना संडास लागते. मित्रांनो, कधी आपल्याला पाहायला मिळतं की आपण कितीही गोळ्या औषधाचा उपचार केला तरी देखील करडांची, शेळ्यांची संडाशी भरी होत नाही. ती या जंतामुळेच असतं मित्रांनो. जंतामुळेच करडांना, शेळ्यांना लागणारी संडास जी आहे ती लवकर भरी होत नाही. 15-15 दिवस, महिना ही संडास तशीच राहते आणि त्याने काय होतं तर ती शेळी, ते करडं डायरेक्ट असे हडकुळे होऊन जातात, बिनकामाचे होऊन जातात. तर हे जे दुष्परिणाम आहे हे जंताचे दुष्परिणाम असतात. ह्या जंताचं जर जंत निर्मूलन केलं नाही तर शेळ्या ह्या तशाच हडकुळ्या राहतात, कमजोर दिसतात आणि त्याच्यातून जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला त्या प्रकारे मिळत नाही. करडांची वजनवाढ होत नाही, म्हणजे ते लवकर विक्रीला येत नाही आणि शेळ्यांमधून जे हिटवर येणं असेल किंवा दूध उत्पत्ती असेल किंवा त्यांची वजनवाढ असेल किंवा शरीरावर चकाकी असेल, याच्यामध्ये आपल्याला घट जाणवते. याच्यामुळे हे जंत निर्मूलन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, सोप्यात सोपा औषध आहे जंत निर्मूलन करण्यासाठी. कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये जंतचं औषध मिळतं मित्रांनो. आता त्याच्यामध्ये सुद्धा जर प्रेग्नेंट शेळी असेल, गाभण शेळी, त्याला आपण वेगळं जंतनाशक द्यायचं आहे किंवा जे नॉर्मल आहे त्यालासुद्धा आपण वेगळ्या प्रकारचं जंतनाशक देऊ शकतो. आता काही शेळ्या ज्या असतात त्या गाभण असतात, मग गाभण अवस्थेमध्ये काही विशेष जंतनाशक आहेत ते आपल्याला द्यायचे असतात. त्याच्यामध्ये फेनबेंडाझॉल असेल, निलजान असेल, फॅस्मिन असेल, हे जंतनाशक आपण गाभण काळामध्ये शेळीला देऊ शकतो. करडांना द्यायचं झालं तर आपण अल्बोमार, अल्बेंडाझॉल
किंवा जे गाभण काळात चालतात ते सुद्धा जंतुनाशक देऊ शकतो. ते देण्याची जी पद्धत आहे ते त्या बॉटलच्या मागे, ते जंतुनाशकची बॉटल आहे त्याच्या मागे लिहिलेलं असतं की किती वजनासाठी आपल्याला हे किती ml वापरायचं आहे. त्या पद्धतीने वाचून आपण ते जंतुनाशक त्या करडाला किंवा त्या शेळीला देऊ शकतो. हे जंतुनाशक आहे मित्रांनो, हे दर 3 महिन्याला द्यावं लागतं. आज जर आपण फेनबेंडाझोल दिलं तर पुढच्या 3 महिन्याला आपल्याला निलजान द्यायचं आहे. अशा प्रकारे दर 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचं जंतुनाशक द्यायचं असतं. कारण जे जंतुनाशक आहे ते स्पेसिफिक वेगवेगळ्या प्रकारच्या जंतावरती काम करतं. काही लिव्हरमधल्या जंतांना मारतं, काही आतड्यातल्या जंतांना मारतं, काही फुफ्फुसाला जंतांना मारतं. या प्रकारे ते जंतुनाशक दिल्यानंतर 4 दिवसांनी आपल्याला त्यांना लिव्हर टॉनिक द्यावं लागतं. शेळ्यांना द्यायला नाही जमलं तर मित्रांनो लहान पिल्लांना 100% हे लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. याच्यामध्ये ब्रोटॉन आपल्याला वापरायचं आहे. ब्रोटॉन लिव्हर टॉनिक हे सगळ्यात चांगलं लिव्हर टॉनिक मानलं जातं. ते जर भेटलं नाही तर आपण लिओ 52 वापरू शकता. मित्रांनो सलग 5 दिवस हे लिव्हर टॉनिक आपल्या त्या करडांना शेळ्यांना द्यायचं आहे. याने लिव्हरवरचा आलेला ट्रेस जो आहे तो नाहीसा होतो आणि अपचन होण्याची शक्यता जी आहे मित्रांनो ती होत नाही. म्हणून आपल्याला या प्रकारे जंत निर्मूलन करायचं आहे आणि त्यानंतर लिव्हर टॉनिक सुद्धा वापरायचं आहे. 100 नव्हे तो 101% ही जी समस्या आहे, वजन व्यवस्थित न वाढणे, अंगावर चकाकी न येणे, खूप सारा चारा खाऊन देखील वजन न वाढणे, तर ही 100 नव्हे तर 101% ठीक होईल आणि तुम्हाला जी समस्या आहे मित्रांनो त्यातून सुटकारा मिळून जाईल. तर चला ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल, व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा. नंतर बेल आयकॉन येईल घंटी चिन्ह, त्याच्यावरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि असंच पद्धतीचे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहतील. तर चला भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.